एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास। अकोले तालुक्यातील महाकाळाच्या पायथ्याशी असलेल्या एकदरे येथून संत निवृत्तीनाथ वारकरी संप्रदाय सेवा ट्रस्टच्या वतीने सलाबादप्रमाणे श्री क्षेत्र एकदरे ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर पायीदिंडी सोहळ्याचे टाळ मृदुंगाच्या गजरात भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले। ओम श्री मोखाजी बाबा मंदिर, ओम श्री मारुती मंदिर येथून निघालेल्या या दिंडीचे नेतृत्व हबप पांडुरंग महाराज भांगरे यांच्यासह मान्यवर महाराजांनी केले। तुळशी वृंदावन, वीणा, टाळ मृदुंग पूजनानंतर भजन करत दिंडी मार्गस्थ झाली। पहिला मुक्काम जायनावाडी येथे झाला, जिथे ग्रामस्थांनी उत्स्फूर्त स्वागत केले। दुसऱ्या दिवशी दिंडी त्र्यंबकेश्वरकडे रवाना झाली। या सोहळ्यात वारकरी, भजनी मंडळे, महिला मंडळे व तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले। एबीपी न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी सचिन लगड, एकदरे। चौथा वर्ष, 5 दिंडीचं महत्व म्हणजे संस्कृती, संस्कारांची जोपासना, संस्कृती टिकून राहावा, धर्माचं कार्य राहावा, याच्यासाठी ह्या दिंड्या पूर्वीपासून काढलेल्या आहेत। 7,500 वर्षापासून ही परंपरा चालली आहे, ती आधी जशी तशी चालली आहे। आणि आमची ही दिंडी 5 गावांची दिंडी आहे। एकदरा, गावठा, शेंदगिरवाडी, पिंपळदरावाडी, जायनावाडी, बिताका, 5 गाव ग्रुप, 5 गावांमधून ही दिंडी आम्ही काढली जाते ग्रामस्थांच्या वतीनं। श्री क्षेत्र एकदरे ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर। आणि दिंडीचा हेतू एवढाच की माणूस धर्म टिकावा, संस्कृती संप्रदाय टिकून राहावा, संस्कारांची जोपासना हो, यासाठी दिंड्या काढल्या जातात। हो आहे ना, जबाबदारी ना। हे दिंडी मधल्या लोकांना कोणी आजारी झाले तर त्यांना औषध दिले जातात, त्यांची जेवणाची व्यवस्था, नाश्त्याची व्यवस्था, चहाची व्यवस्था, सगळी व्यवस्था केली जाते। सगळी जबाबदारी त्यांची घेतली जाते। सर्व वारकरी सांभाळून नेले जातात आणि सांभाळून घरपोच केले जातात। हा 4था वर्ष आहे। 4था वारकरी जमा झालेत ना। प्रत्येक वर्षी म्हणजे आनंदाने वारकरी त्र्यंबकेश्वरला जात असतात। यंदा पण निघालो आहे। काय येणार का दिंडीला? अहो आता थोडे ती, उद्याला वाढतील वारकरी। आता हे फक्त प्रस्थान आहे, तेव्हा फक्त इथलेच आहे ती। आता आजचा मुक्काम जायनावाडीला। हा मुक्काम तरी 5 वाजताच मुक्काम। उद्याचा मुक्काम कोकळवाडीला। हा महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी, अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com।